तुमचंही बाळ मोबाईलसोबत खेळतं. कदाचित असं तर नाही होत आहे की तुम्ही न जाणतेपणे तुमच्या बाळाचं नुकसान करताय. नमस्कार, मी डॉक्टर संतोष मद्रेवार, बालरोगतज्ञ, निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल, संभाजीनगर. आज आपण पाहूया स्क्रीन टाईम म्हणजे काय, तो किती असायला हवा आणि तो कसा कमी करता येईल. स्क्रीन टाईम म्हणजे तो टाईम जो आपण मोबाईल, टॅबलेट, टी व्ही किंवा सोशल मीडियावरती जो आपण वाया घालवतो, म्हणजे स्क्रोल करण्यामध्ये, यूट्यूब पाहण्यामध्ये, कार्टून्स पाहण्यामध्ये जो टाईम जातो त्याला स्क्रीन टाईम म्हणतात. हा स्क्रीन टाईम किती असायला पाहिजे? 2 वर्षाच्या खालील बाळांना हा स्क्रीन टाईम 0 आवर्स असला पाहिजे, म्हणजे नो स्क्रीन टाईम. बिलकुल स्क्रीन लहान बाळांपासून दूर ठेवला पाहिजे. जे बाळ 2 ते 5 वर्षाच्या आतमधले आहेत त्यांचा स्क्रीन टाईम हा 30 मिनिट ते 60 मिनिटाच्या आतमध्ये असला पाहिजे. 1 तासाच्या वरती स्क्रीन टाईम देणं बाळांना धोकादायक आहे. आज भारतामध्ये ॲव्हरेज स्क्रीन टाईम हा 3 तास झालेला आहे आणि त्यामुळं बाळांमध्ये भरपूर असे विकार निर्माण होत आहेत. जास्त स्क्रीन पाहिल्याने काय होतं? तर जास्त स्क्रीन पाहिल्याने बाळांचं भरपूर असं नुकसान होतं. आपण पाहूया. सगळ्यात पहिलं जे नुकसान आहे ते म्हणजे स्पीच डिले. जर बाळांना जन्मापासूनच स्क्रीन दाखवला तर या बाळांमध्ये त्यांची जी बोलण्याची क्षमता आहे ती कमकुवत राहते. ते एकतर उशिरा बोलायला लागतात आणि नंतर त्यांची मेमरी कमी राहिल्यामुळे ते कमी बोलतात. आपण बोलतो कसे है ना, आपण जे ऐकतो, ज्या लोकांसोबत राहतो ते बोलतो. त्यामुळं आपण पाहतो की साधारणतः ज्या घरामध्ये जास्त माणसं आहेत ती बाळं लवकर बोलतात आणि ज्या घरामध्ये कमी माणसं आहेत, ज्या न्यूक्लिअर फॅमिली आहेत, त्यांची बाळं उशिरा बोलतात. जर मराठी घरामध्ये बाळ असेल तर ते मराठी बोलतं आणि जर एखाद्या तेलुगू स्पीकिंग घरामध्ये बाळ असेल तर ते तेलुगू बोलतं. म्हणजे आपण जे ऐकतो आपण ते बोलत असतो. जेव्हा बाळांना आपण स्क्रीन दाखवतो आपल्याला वाटतं की तिथं पण साऊंड व्हायब्रेशन्स आहेत, पण हे जे साऊंड आहे हे साऊंड ह्युमन साऊंड आणि जो इन्स्ट्रुमेंट साऊंड आहे याच्यामध्ये फरक असतो. हे बाळ रिकग्नाइज नाही करू शकत आणि हे फक्त बाळ स्क्रीन पाहण्यामध्ये व्यस्त राहतं आणि हळूहळू त्या बाळाची जी स्पीच आहे ती डिले होत जाते. त्यामुळं पहिला जो प्रॉब्लेम आहे स्पीच डिले. दुसरा जो प्रॉब्लेम या लेकरांमध्ये होतो तो म्हणजे त्याच्या मेंदूचा विकास. बाळांच्या मेंदूचा विकास हा 2 वर्षापर्यंत 90% होत असतो. म्हणजे एखाद्या अडल्ट ब्रेनची जी मेमरी आहे, त्याची जी कॅपॅसिटी आहे ही पहिल्या 2 वर्षात तयार होत असते. आणि जर आपण बाळाला अंगाई गीत, कार्टून्स, काही बाळाला एंटरटेनमेंट करण्यासाठी म्हणून, त्याला खाऊ घालण्यासाठी म्हणून जर आपण स्क्रीन दाखवत असू तर लक्षात ठेवा की आपण आपल्या बाळाच्या मेंदूचा विकासामध्ये बाधा निर्माण करत आहोत. त्याची कायमची मेमरी कमी होते, त्याचा जे ब्रेनचं जे प्रोसेसिंग आहे ते स्लो होतं आणि हे जे परिणाम झालेला आहे तो त्या बाळाला आयुष्यभर भोगावा लागतो. तिसरा जो परिणाम होतो स्क्रीनमुळं तो आहे त्याच्या स्वभावाचा बदल. काय होतं? जे बाळं स्क्रीन जास्त पाहतात ते चिडचिडी होतात, त्यांचा जो अटेन्शन स्पॅन आहे तो कमी होतो, ते असामाजिक होतात. म्हणजे त्यांना मित्रांसोबत जाणे किंवा नातेवाईकांसोबत राहणे किंवा घरात कोणी आलेलं त्यांना आवडत नाही. त्यांना त्यांचा एकलकोंडेपणा पाहिजे असतो, स्क्रीन पाहिजे असतं आणि त्याच स्क्रीनमध्ये ते आनंद घ्यायला लागतात आणि अशा प्रकारे ते समाजापासून दूर जातात, ते असामाजिक होतात. चौथा जो प्रॉब्लेम होतो स्क्रीनमुळं तो म्हणजे स्लीप डिस्टर्बन्स. बाळांची झोप जी आहे ती प्रॉपर होत नाही. एक तर लेट नाईट स्क्रीन पाहिल्यामुळं सफिशियंट झोप होत नाही, कमी झोप होते आणि जी क्वालिटी ऑफ स्लीप आहे, जी झोपेची गुणवत्ता आहे ती पण घसरून जाते आणि त्यामुळं कितीही जरी झोपलं तरी त्याची झोप पूर्ण होत नाही. परिणामतः पुढचा दिवस हा हट्टीपणाचा, चिडचिडेपणाचा होतो. तर हे सगळे समस्या होतात ह्या स्क्रीनमुळं. कसं समजायचं की माझं बाळ हे स्क्रीनला ॲडिक्ट झालं आहे? जर बाळ
हे लक्षणं दाखवत असेल, म्हणजे कोणते लक्षणं? स्क्रीनशिवाय ते जेवत नाही. जर फोन दिसला नाही तर ते बेचैन होऊन जातं. जर त्याच्या हातातून जर स्क्रीन काढून घेतला, मोबाईल काढून घेतला, तर ते चिडचिड करायला लागतं, टँट्रम्स दाखवायला लागतं, त्याचे बिहेवियर चेंज होऊन जातं. तेव्हा समजून जा की आपलं बाळ हे स्क्रीन ॲडिक्ट झालेलं आहे. जर बाळांना स्क्रीनपासून दूर ठेवायचं असेल तर काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपला जो वेळ आहे तो बाळांसाठी देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वात पहिले पालकांनी आपला स्क्रीन टाईम कमी करावा, बाळांसाठी स्वतः उपलब्ध असावं आणि बाळांना स्टोरी टेलिंग, जसं झोपेच्या वेळेस स्टोरी सांगणे, हे खूप महत्त्वाचं असतं. आजकाल आपण स्वतःच स्क्रीनमध्ये एवढा वेळ घालवत असल्यामुळे आपल्यालाच स्टोरीज येत नाहीत. मग काय करायचं? तर एवढे छान छान स्टोरी बुक्स आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जे स्टोरी बुक्स आहेत त्याच्या लिंक्स पाठवलेल्या आहेत. जरूर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंक जरूर बघा आणि स्टोरी बुक्स वाचा आणि आपल्या लेकरांना स्टोरीज ऐकवा. दुसरं काय करायला पाहिजे? आपल्या लेकरांसोबत बाहेर फिरायला जा, गार्डनमध्ये जा, खेळायला जा, त्यांच्यासोबत एखादा गेम खेळा. जेव्हा आपण स्वतःहून इंटरॅक्ट करू आणि बाळांसोबत खेळू तेव्हा त्यांचा नॅचरली स्क्रीन टाईम कमी होतो. त्यामुळं पालकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाळाला जर आपण फक्त इन्स्ट्रक्शन देत राहिलो, आहे ना, फक्त आदेश देत राहिलो की तू स्क्रीन बघू नको, तू स्क्रीन बघू नको, तू स्क्रीन बघू नको, तर तो ते इन्स्ट्रक्शन ऐकत नाही. कारण मुलं हे आदेशाचं पालन करणारी नाही, तर ते तुमच्या वागण्याला कॉपी करणारी असतात. त्यामुळं आपण कसं वागतो तशीच मुलं वागत असतात. जर मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल तर आपल्याला आपला स्वतःचा पण स्क्रीन टाईम कमी करणं गरजेचं आहे. जर आपण स्वतःहून जर स्क्रीन टाईम कमी केला, झोपण्याच्या अगोदर जर मोबाईल बाजूला ठेवला, तर नॅचरली जे मुलं आहेत ते पण तशा प्रकारे वागतील आणि स्क्रीनपासून दूर राहतील आणि त्यांच्या मेंदूचा विकास चांगला होईल, त्यांचं भविष्य चांगलं घडेल आणि अल्टिमेटली आपला देश हा समृद्ध बनेल. थँक्यू. हरे कृष्णा.